वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा. शेनगावच्या तीर्थक्षेत्रावर दत्त जयंती सोहळ्याची जय्यत तयारी. श्री क्षेत्र शेनगाव, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर या साक्षात दत्तात्रय भगवान यांच्या शयनग्रामी म्हणजे विश्रांतीस्थळी श्री दत्त जयंती उत्सवाची जय्यत तयारी येथील ग्रामस्थ भाविकांनी केली आहे. या जयंती सोहळ्यात सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन येथील दत्तभक्त संयोजक व ग्रामस्थांनी केले आहे. शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी पहाटेपासून या उत्सवाला सुरुवात होत आहे. सकाळी 6:30 ते 7:30 अभिषेक व आरती होणार आहे. सकाळी 10:30 ते दुपारी 2 भोजन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री अभिजित पांडुरंग साठे, राहणार कागल या अन्नदात्याचा हा भोजन महाप्रसाद असून येणाऱ्या प्रत्येक भाविकाला याचा लाभ होणार आहे. सायंकाळी 4 वाजता अभय नेर्लेकर, सुरेश, जितेंद्र, सीमा, विजय कुलकर्णी यांचा भावभक्ती गीतांचा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. श्री दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानंतर सायंकाळी 5:03 श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. यानंतर रात्री 7 ते 8 या वेळेत आरती व पालखी प्रदक्षिणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर दत्त भक्त मंडळ, ग्रामस्थ, भाविक व ग्रामपंचायत शेनगाव यांच्याकडून या दत्त जयंती उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्राचीन काळापासून वेद उच्चारणाची परंपरा येथे ऋषीमुनींनी जोपासत आणली. सर्व दत्तावतारी सत्पुरुषांनी या साक्षात भगवान दत्तात्रय यांच्या स्थळाला सहवास केला. उशे टेकवले. एकमुखी 6 हाताच्या उभे काळे पाषाण मूर्तीच्या स्वरूपात विराजमान झालेले भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात. अशा पवित्र, निसर्गरम्य, अशा अद्भुत आणि गूढरम्य ठिकाणच्या सुख शांतीच्या या स्थळाचा हा सोहळा म्हणजे भाविक भक्तांची पर्वणी आहे. नदी जेथे उत्तरवाहिनी होते अशा पवित्र शुक्लतीर्थाच्या या ठिकाणचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. वारणा न्यूजसाठी कुमारी डॉक्टर ब्रह्मानंदिनी पाटील, आरळी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.